अर्थसंकल्प अंदाजपत्रक पूर्व बैठकीत रघुनाथदादा पाटील मांडणार शेतकऱ्यांचे प्रश्न। भारत सरकारचे अर्थसंकल्प अंदाजपत्र पूर्व बैठक दिनांक 21 जून 2024 रोजी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे। या बैठकीचे निमंत्रण भारतीय किसान संघ परिसंघ राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांना आले आहे। रघुनाथदादा पाटील या बैठकीस उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक वस्तू खरेदी करत असताना जीएसटी द्यावा लागतो, परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करत असताना त्यांना जीएसटी मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगामध्ये भरपूर फंड असून तो अत्यंत थातुरमातुर कामावर खर्च करूनही संपत नाही, म्हणून सरकारने शेती कामाच्या मजुरीसाठी या पैशाचा वापर करावा, कारण शेती क्षेत्र एकूण रोजगाराच्या 80% रोजगार लोकांना देत आहे। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मजुरीचा खर्च सरकारने रोजगार हमी योजनेतून करावा। सर्व शेतीमालावर एमएसपी देणे कायद्याने बंधनकारक करावे। ऊसाच्या बाबतीत एफआरपी कायद्यामध्ये फौजदारीची तरतूद काढून टाकली आहे। तसेच रिकव्हरी बेस 8.5% वरून 10.25% केला आहे। तोडणी वाहतूक खर्च वाढवला आहे, म्हणून शेतकऱ्यांना साखर कारखाना किंवा इथेनॉल फॅक्टरी सुरू करण्याचे अधिकार द्यावेत। यासाठी 2 साखर कारखान्यामध्ये व इथेनॉल कारखान्यामध्ये अंतराची अट रद्द करावी। सर्व शेतीमालावर निर्याती बंदी काढून टाकावी। ट्रॅक्टर मोटारसायकल प्रमाणे पीक विमा सुटसुटीत करावा। ट्रॅक्टरसह सर्व शेती अवजारांची एमआरपी जाहीर करावी। शेतीमालाचा वायदे बाजार पुन्हा सुरू करावेत। जनुकीय सुधारित बियाणे जीएम सीड्स वापरण्यास परवानगी द्यावी। या मागण्या सिपाच्या वतीने करण्यात येणार आहेत। या उपर कोणा शेतकऱ्यांना विशेष सूचना करावयाची असल्यास रघुनाथदादा पाटील यांच्याशी संपर्क करावा। 94 21 40 61 88 या क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या सूचना कळवाव्यात, अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी दिली आहे।